नमस्कार. आज आपण पाहूया वास्तुदीपक यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून गर्भवती महिलांनी आपल्या कपाळाला हळदी कुंकू का लावावे व हळदी कुंकुम गर्भवती मातेने लावल्याने गर्भातील बाळावरती याचा काय प्रभाव होतो या संदर्भात आज आपण माहिती पाहणार आहोत. कुंकुम हे सौभाग्याचे प्रतीक आहे. कुंकुम लावल्याने स्त्रियांच्या सौभाग्याची वृद्धी होते. प्रथमतः आपण जाणून घेऊया कुंकुम म्हणजे काय. कुंकुम म्हणजे हळदी कुंकुम हे समारंभ भारतातील एक सामाजिक मेळावा आहे ज्यामध्ये विवाहित स्त्रिया त्यांच्या विवाहित स्थितीचे प्रतीक म्हणून आणि त्यांच्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी हळदी आणि कुंकुम याची देवाणघेवाण करतात. भारतीय संस्कृतीत अनेक सणोत्सवांबरोबर समारंभाच्या वेळेस कपाळावरती कुंकुम का लावले जाते. पूर्वजांकडून आलेल्या अशा अनेक प्रथा आहेत ज्यांचे आज देखील पालन केले जाते. त्यामधीलच एक म्हणजे कपाळावर लावले जाणारे कुंकुम आणि टिकली. कुंकुम लावल्याने ताण दूर होतो. कुंकुमात मर्क्युरी म्हणजे पारा असतो. कुंकुमामध्ये पाण्यासारखा धातू भरपूर प्रमाणात असल्यामुळे कुंकुम लावल्याने ताण कमी होतो आणि डोके शांत राहते. म्हणून कपाळावरती कुंकुम लावला जातो. आता आपण जाणून घेऊया याचे वैज्ञानिक कारण. कपाळावर कुंकुम लावल्याने त्या जागेवर ऊर्जा कायम राहते. कपाळावर कुंकुम लावताना जेव्हा बोटाने प्रेशर पडतं तेव्हा चेहऱ्याच्या त्वचेला रक्त पुरवणाऱ्या वाहिन्यांचे स्नायू सक्रिय होतात आणि याने चेहरा तेजस्वी दिसतो. म्हणजेच आज्ञाचक्र जागृत होते. आपण कोणत्याही समारंभाच्या कार्यक्रमावेळेस महिला हळदी कुंकू लावतात त्यावेळेस आपण पाहत असतो कुंकुम हे मधल्या बोटाने लावतात आणि हळद जे आहे अनामिका बोटाने लावतात. कारण ज्योतिषशास्त्रानुसार मधले बोट हे शनीचे बोट आहे आणि अनामिका हे रवीचे बोट आहे म्हणून ओळखले जाते. मधल्या बोटाने कुंकुम लावल्याने दीर्घायुष्य वाढते. तसेच अनामिका बोटाने हळदी लावल्याने बुद्धीची जागृती होते. म्हणून महिला मधल्या बोटाने कुंकुम लावतात व अनामिकाच्या बोटाने हळदी लावतात. तसेच हे घटक शुभ आणि त्यागाचे लक्षण दर्शवितात. एखाद्या पूजेमध्ये ते सर्व शक्तिमान देवाला प्रार्थना करतात की त्या व्यक्तीचे जीवन मंगलमय हो. हळदी कुंकुम लावल्याने दीर्घायुष्य लाभते. त्याचबरोबर बुद्धीचीही वाढ होते. त्याचबरोबर कपाळावरती कुंकुम लावल्याने आज्ञाचक्राची जागृती होते. म्हणून गर्भवती महिलांनी आपल्या कपाळाला रोज हळदी कुंकुम लावल्याने यामुळे गर्भात वाढत असलेल्या बाळाचे आज्ञाचक्राची जागृती होते व हाडांमध्ये बळ येतो. कारण या कुंकुमामध्ये मर्क्युरी म्हणजे पारा असल्याने कपाळावरती कुंकुम लावल्याने आज्ञाचक्राची जागृती होते. यामुळे मेंदूचा विकसित चांगल्या प्रमाणे होऊन बुद्धीची वाढ होते. त्याचबरोबर शरीरातील हाडे मजबूत होतात व बाळाला दीर्घायुष्य मिळते. म्हणून गर्भावस्थेत असताना महिलांनी आपल्या कपाळावरती हळदी कुंकुम लावणे महत्त्वाचे आहे. याच कारणाने अनेक धर्मग्रंथांमध्ये गर्भसंस्काराच्या वेळेस हळदी कुंकुम लावण्याचा पूर्व आचार्यांनी शास्त्रांमध्ये मंत्रही संग्रहित करून ठेवलेला आहे. तो मंत्र आहे ओम ह्रीं गर्भिणी ललाटे हरिद्राम कुंकुम लेपणम झ्रोम झ्रोम नमः स्वाहा. याही मंत्राचा हाच उद्देश आहे की कुंकुम लावल्याने आज्ञाचक्राची जागृती होते. आज्ञाचक्राची जागृती झाली म्हणजे बाळाच्या मेंदूचा वाढ होऊन बुद्धी वाढते. त्याचबरोबर शरीराची वाढ चांगल्या पद्धतीने होते. म्हणून आपले बाळ दीर्घायुषी होते. म्हणून सौभाग्याची वृद्धी होण्यासाठी महिला आपल्या कपाळावरती रोज हळदी कुंकुम लावतात. शक्यतो महिलांनी बाजारातील टिकली लावण्यापेक्षा
रोज हळदी कुंकुम लावणे हेच योग्य आहे. नमस्कार.